महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि आजचा विषय सुरू करते, संविधान। आता येणार आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अस्तित्वात आले आणि या संविधान लिहिले कोणी तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। फक्त एकट्याचंच नाव घेतलं तर एक समूह येतो आणि म्हणतात की फक्त काय बाबासाहेबांनीच बनवले का संविधान। हा एक संशोधनाचा विषय आहे आणि ज्यांनी त्यांनी संशोधन करावं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण ऑलरेडी संविधान अस्तित्वात आहे। ज्यांना खूपच इच्छा आहे त्यांनी खरंच कोण होते कमिटी मेंबर्स, कोण काय केलं, कोणी संविधान लिहिलं रात्रंदिवस जागून, तो त्यांनी विचार करावा। तर बाबासाहेबांसाठी मी एकच यावेळेस मला शेर आठवतो की मंजिल से बढ़कर मंजिल की तलाश कर, मिल जाएगा अगर दरिया तो समंदर की तलाश कर, शीशा तो टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर भी टूट जाए ऐसे शीशे की तलाश कर। तर हा जो जातीरूपी पत्थर आहे बाबासाहेबांनी संविधान रूपी शीशांनी तोडलेला आहे आणि 5000 वर्षापासून जे माणसांनी माणसासाठी बनवलेल्या तुरुंगात एक समाज राहत होता, त्या अक्षरशः त्या तुरुंगाला बाबासाहेबांनी संविधानाने सुरुंग लावून त्यांना स्वतंत्र केलेलं आहे। आज जरी भारताचं स्वातंत्र्य मिळालं असतं, परंतु एक घटक असा असता की तो आज